पुन्हा नाही का अतिशय पवित्र स्थान आहे. श्री श्री लक्ष्मी नरसिंहदेव आहेत. ह्या ठिकाणी जेव्हा ऋषीमुनी खूप तपस्या करायचे, तर ऋषीमुनी तपस्या करीत असताना इथले जे हिंस्र पशु असायचे, विशेष करून हत्ती, तर त्या हत्तीमुळे इथले ऋषीमुनी फार वैतागून गेले होते, त्रस्त झाले होते. आणि त्रस्त झाल्यामुळे त्यांनी भगवान रंगनाथाला प्रार्थना केली की आम्हाला आमच्या तपस्याला भक्तीमध्ये बाधा येतात, तुम्ही काहीतरी बंदोबस्त करा. मग त्यावेळेस भक्ताच्या प्रार्थना आणि त्यांच्या तीव्रता प्रार्थनेमुळे भगवान रंगनाथ स्वामी आणि लक्ष्मीदेवी स्वतः आले आणि रंगनाथ स्वामी इथे नरसिंहदेवाचं रूप घेऊन इथले जेवढे काही त्यांना त्रस्त करणारे पशु होते, प्राणी होते, त्यांचा त्याने नाश केला. आणि नाश केल्यानंतर ऋषीमुनीला सांगितलं की ह्या ठिकाणी तुम्ही आता निर्धास्तपणे भजन करा, तुम्हाला कोणी व्यत्यय येणार नाही. आणि दुसरं, तुम्ही बऱ्याच वेळा दक्षिण भारतात गेला असाल तर लक्ष्मी डाव्या साईडला असते भगवान त्याच्या कधीवर येऊन. तुम्ही अहोबिलमला गेला असाल किंवा बाकीच्या मंदिरामध्ये इथे लक्ष्मी डाव्या साईडला असते आणि उजव्या बाजूला असते. पण ह्या ठिकाणी भगवंताने काय केलं, लक्ष्मीला डाव्या साईडला घेतलं आणि उजवा हात नाही का वरद हस्ता दिलेला आहे. तर ह्या ठिकाणी भगवंत आश्वासन देतात की जो कोणी ह्या ठिकाणी दर्शन घेतो तर लक्ष्मीला प्राधान्य नाही आहे, तर जो माझा भक्त मला खूप प्रिय आहे, जो भक्ती करतो, त्याच्या जीवनात ज्या बाधा येतात तर माझ्या मुद्रा, अभय मुद्रा नेहमी त्याच्यासोबत राहणार आहे. त्या ठिकाणी भगवंतानं, म्हणून तुम्ही दर्शन जर व्यवस्थित घेतलं असेल तर लक्ष्मी डाव्या साईडला आहे आणि भगवंत उजव्या हाताने कृपा आशीर्वाद प्रदान करतात. म्हणून ह्या ठिकाणी बरेच भक्त, लोक आणि बाहेरचे विजिटर्स पण, श्री वैष्णवांचं हे तिसरं प्रमुख स्थान आहे, जे आपण रंगनाथ स्वामीनंतर वरुईवर आता जे पाहिलं कमलावलीचं ते दुसरं आणि हे तिसरं स्थान आहे. तर ह्या ठिकाणी तुम्ही प्रार्थना करू शकतात आणि आपल्या जीवनामध्ये जे काही बाधा येतात तर त्यासाठी भगवान लक्ष्मी नरसिंहदेवाच्या चरणी प्रार्थना करू शकतो. आम्ही 2018 साली जेव्हा काही भक्त आलो तर त्या ठिकाणी पहिल्यांदा विजिट केली होती. मला आठवत नव्हतं नेमकं नरसिंहदेव कोणतं मंदिर होतं. हे मंदिर इथे ह्या ठिकाणी आहे. तर एवढा लीलाचा प्रसंग ह्या ठिकाणी येतो. आणि विशेष करून विजयदशमीच्या दिवशी इथे मोठा फेस्टिवल होतो, उत्सव होतो. आणि लोकपिल्लाचार्य हे एक आचार्य होऊन गेले, त्यांनी सुंदर प्रार्थना केली आणि इथं श्री संप्रदायाचे मोठमोठे संन्यासी येऊन प्रवचन करतात. अनजबी त्यांच्या प्रवचन विशेष करून नरसिंह लीला करतात. तर ह्या ठिकाणी भगवंत आपल्या भक्तांचा अभय प्रदान करतात, त्याचं संरक्षण करतात. जे भक्तीमध्ये त्यांना बाधा येत असेल तर हे लक्ष्मी नरसिंहदेव हा प्रसंग इथं घडलेला आहे. हे मंदिराच्या पहिले आपण याच्या ठिकाणी गेलो होतो, उरुईवरमध्ये गेलो होतो. तर उरुईवर ह्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला वेळ नव्हता, कारण की आपल्याला आणखीन काही प्लेसेस पाहायचे होते. तर उरुई हे ठिकाण विशेष करून दुसरं दिव्य देश म्हटलं जाते श्रीरंगम नंतर. तर धर्मवर्मा हा त्याची पत्नी होती निचला, म्हणून त्या एरियाचं नाव निचलापुरी ठेवलं होतं. ठेवल्यानंतर यांना संतान नव्हतं. संतान नसल्यामुळे ते रोज भगवान रंगनाथांना प्रार्थना करायचे आणि तळमळतेनं प्रार्थना केल्यानंतर रोज त्यांना काही ते यश येत नव्हते. तर एक दिवस वनामध्ये शिकार करण्यासाठी हे जे होते धर्मवर्मा जात होते. जात असताना त्यांना एका मोठं तलाव दिसला आणि त्या तलावामध्ये एक कमळ दिसला आणि त्या कमळामध्ये एक सुंदर कन्या प्रगट झालेली पाहिली. तिचं वर्ण स्वर्ण आणि सौंदर्य पाहून धर्म एवढं मोहित झाले की एवढी सुंदर कन्या कसं काय येऊ शकते. आणि म्हणून त्या कन्येला घेऊन नाही का आपल्या इकडे निचलापुरीमध्ये येतात. आणि निचलापुरी आल्यानंतर ती कन्या आपल्या पत्नी निचला देवीला देऊन टाकते. देऊन टाकल्यानंतर हळूहळू ही जी होती जी कन्या, तर त्यावेळेस त्याचं 1-1.5 वर्षानंतर सगळ्या ऋषीमुनीला बोलवलं, ब्राह्मणांना बोलवलं की माझी कन्या, आता मला संतान नव्हती पण भगवान नारायणाच्या कृपेने मला ही कन्या भेटलेली, हिचं नामकरण करा. तर त्यावेळेस ऋषीमुनींच्या सांगण्यावरून ही कमळा जन्माली म्हणून हिचं नाव ठेवलं कमलावल्ली नाचियार. काय नाव ठेवलं? कमलावल्ली नाचियार. आणि मग ही कमलावल्ली नाचियार हळूहळू मोठी होऊ लागली. आणि मग धर्मवर्मा रोज रंगनाथाच्या दर्शनाला पालखीमध्ये घोड्यामध्ये जायचे आणि दर्शन करून यायचे. ते 5 किलोमीटरचं अंतर असेल, पण धर्मवर्मा सकाळी उठल्यानंतर आणि निचला देवी रोज दर्शनाला यायचं. तर ही कन्या हळूहळू रंगनाथाच्या प्रती विशेष प्रेम तिचं वाढू लागलं. आणि प्रेम वाढत असताना
साहजिक ती भगवंताच्या सकाळपासून संध्याकाळी गायन करणं, श्रवण करणं, त्यांच्यावर शृंगार करणं आणि ज्या गोष्टी तिला आवडायच्या त्या सगळ्या गोष्टी कमलावल्ली भगवान रंगनाथाला अर्पण करायचे. जेव्हा तारुण्यात आल्यानंतर तिचं साहजिक एक दिवस कमलावल्ली भगवान रंगनाथाच्या सौंदर्याप्रती एवढी मोहित झाली आणि मोहित झाल्यानंतर तिला वाटलं की माझे पती असावे तर ते कोणी रंगनाथच असावे, दुसरे कोणी नसावे. म्हणून ती आपल्या वडिलांना म्हणते की पिताश्री मला जर लग्न करायचं असेल तर रंगनाथ स्वामीशी करायचं. त्यावेळेस जे धर्मवर्म म्हटले की मूर्तीशी कसं काय लग्न करता येईल, भगवंत कसं काय होऊ शकेल, आणि माझी कन्या एवढी सुंदर आहे, सौंदर्यवान आहे आणि तिला कोणतरी चांगला राजकुमार भेटेल. तर त्यावेळेस ते थोडेसे असे विचलित झाले आणि चिंता करू लागले. आणि चिंता करीत असताना भगवान रंगनाथ आले आणि म्हटले ही जी कन्या तुझ्या घरी जन्माला आली ती कोणी साधारण कन्या नाही, तर साक्षात महालक्ष्मीचं रूप आहे. महालक्ष्मी आणि कमलावलीमध्ये कोणताही फरक नाही आणि ती माझी नित्य अर्धांगिनी असणारे, नित्यसंगिनी. तर त्यामुळे तिचा विवाह माझ्याशी कर. हे स्वप्न जेव्हा धर्मवर्माला पडलं तर धर्मवर्मा एवढे प्रसन्न झाले. ते म्हटले की साक्षात मला माझा जावई असणारे ते रंगनाथ स्वामी आहे. आणि असा जावई भेटल्यानंतर तिथे संस्कृतमध्ये त्यांना एक नावानं उरल्या जातं, उच्चारलं जाते. श्री अलगिया मन्नेवल म्हणजे याचा अर्थ सुंदर दुल्ला, सुंदर जावई. काय म्हणतात, श्री अलगिया मन्नवल्ला म्हणजे सुंदर जावई, जगातला सगळ्यात सुंदर जावई, गुणवान, सुंदरवान, धनवान, सगळे गुण ज्या जावयामध्ये पाहिजे ते श्री अलगिया मन्नवाल जावई माझा, असा जावयाचं ते वर्णन करतात. आणि म्हणले सगळ्या जगामधले जावई त्रासदायक ठरतात पण माझा जावई माझ्या कन्येला सगळ्यात जास्त सुख देतं, म्हणून आता मी बिंदास आहे. तर ही पहिली गोष्ट आहे. आणि दुसरं की माझं भाग्य किती, माझा जावई भगवंत असल्यामुळं मला वैकुंठसुद्धा माझ्या जावयाबरोबर जे माझी कन्या दिली तर कन्या आणि जावई सासऱ्याचं काळजी करणार. म्हणून हे जे धर्मवर्म होते ते अतिशय बिंदास होते, म्हणजे निश्चिंत होते, आता काही टेन्शन नाही. आणि म्हणून हळूहळू त्यांनी काय केलं, याचं रंगनाथ स्वामींसोबत नाही का कमलावलीचा विवाह लावून दिला. कमलावलीला विवाह लावण्याचा पहिले प्रसंग असा होता, काल आपण जे प्रसंग घेतला तर त्या सौंदर्याच्या कारण करून रंगनाथ स्वामी सुद्धा नाही का कमलावलीचं सौंदर्य पाहण्यासाठी यायचे. वर्षातून बरेच दिवस जेव्हा जेव्हा वेळ भेटेल. आता काल मी जसं सांगितलं तसं भगवंत वाजत गाजत सगळीकडे दर्शनाला निघायचे. पण कमलावलीला भेटायचं असेल तर भगवंत काय करतात, आपल्या पार्षदांना नाही का शांतचित्त रात्रीत निघायचे आणि निघाल्यानंतर कमलावलीला भेटायचे. आणि कमलावली आणि भगवंत अतिशय एकांतात वास घालायचे, लीला करायचे. आणि मग हे लक्ष्मीदेवीला पटत नव्हतं. लक्ष्मीदेवीचाच विस्तारित स्वरूप होतं, पण भगवंत आपल्याला भक्तांना जे रस आहे, माधुर्य रस, जसं पिक्चरच्या फिल्म रोमांस पाहायला प्रत्येक जीवात्माला आवडतं, बरोबर, फाईट करायला आवडते. तसंच भगवंत त्यांच्या ह्या देवी लीला आहेत, रासपंच आद्य असो किंवा भगवंत आपल्या नित्य संग नाही का लीला करतात. तर त्यामुळे आपल्या जीवनातली जी काही भौतिक इच्छा आहे ती नष्ट होते. म्हणून कमलावलीला भेटायचे. आणि मग याला धर्मवर्माला कळलं की एक तर माझ्या कन्याचं प्रेम पण आहे आणि भगवंताचं प्रेम आहे. आणि मग त्या काही काळानंतर ते म्हटले की समाजामध्ये एक चुकीचे प्रथा नको पडायला, मी आता तुमचं काय करतो, माझ्या सुंदर जावयासोबत लग्न लावून देतो. त्यांना माहिती भगवंतच आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी कमलावली आणि भगवान रंगनाथाचं लग्न लावून दिलं. तर ते स्थळ तिथं आहे. असं म्हटलं जातं की कोणाचं लग्न जमत नसेल किंवा ज्यांना हे असेल तर तिथे प्रार्थना केल्या तर त्याचं लग्न जमतंय विशेष करून. आणि दुसरं ह्या ठिकाणी 53 मुनिवन अलवार, या 53 अलवारांच्या जन्मस्थळी पण आहे, एक 12 अलवारापैकी. आणि मीन मासामध्ये ब्रह्मोत्सव असतो. तर 6व्या दिवशी भगवान रंगनाथ तिथून कमलावलीला भेटायला येत असतात. ब्रह्मोत्सव जे आता वैकुंठ चतुर्थी ती गेली, आपल्या वैकुंठ एकादशी गेली ना 2-3 महिन्यापूर्वी. तर भगवंत 6व्या दिवशी एक दिवस स्पेशल कमलावलीला भेटायत. आणि लक्ष्मी नाही का बिंदास परमिशन देते, जा भेटून या तुम्ही सासूरवाडीला, तुमची पण सासूरवाडी. तर भगवंत भेटायला येतात. आणि तो 6व्या दिवशी मोठा उत्सव साजरा केला जातो विवाहाचा. आणि
त्या उत्सवामध्ये सगळे भक्त सामील होतात, आनंद करतात. तर त्याच्यामध्ये प्रत्येकजण कोणी कमलवलीचे वडील बनतात, कोणी रंगनाथाचे वडील बनतात. जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये जर पाहायला गेले तर तुळशी लग्नाच्या वेळेस नाही का लग्न लावतात, त्याच्यामध्ये सगळीकडे अन्नदान केलं जातं. तसं इथे 8-9 दिवसाचा मोठा फेस्टिवल केला जातो आणि त्या फेस्टिवलमध्ये सगळ्यांनी उत्साह भाग घेतात. तर मंगल शासन आहे आणि त्याच्या बाजूला विशेष करून कुडमुरुटी घटपातन नदी आहे, जे कल्याण तीर्थ आहे. सूर्य पुष्करणी आपण जिथं पाहिलं, काल चंद्र पुष्करणी पाहिले ना, आज या ठिकाणी गेलो तर ते सूर्य पुष्करणी. तर असं म्हटलं जाते त्याच्या सूर्य पुष्करणी 33 कोटी दिवसांनी आणि तिथं स्नान केलेलं आहे आणि तिथं वास केलेला आहे. आणि दुसरं रवी वर्मा ह्या जो राजा होता त्याला दिव्य देशामचा साक्षात्कार झालेला आहे. तर दुसरं दिव्य देशाम जे उरुयूर आहे, आता आपण जे गेलो होतो ते रंगनाथनंतर दुसरं स्थान आहे. इथे भगवंताचं नाव आणखीन एक आहे, तिरुकोईल, दुसरं निचलापुरी नाचियार कोईल ह्या नावाने तिथं ओळखलं जाते. त्या प्रथम विग्रहाचं नाव आहे अलगिया मन्नवाल, म्हणजे सुंदर जावयाचं रूप. आता आपण जे पाहिलं तर सगळ्यात सुंदर जावाई म्हणून त्यांचं नाव समजलं जाते. आणि भगवंत तायार लक्ष्मी तिला 2 नावानं उच्चारलं जाते, वासलक्ष्मी किंवा उरुयूर वल्लवल्ली, उरुयूर वल्लवल्ली, कमलावल्ली नाच्यार ह्या 3 नावानं त्या अर्चविग्रहाला आणि प्रमुख नावाला उच्चारलं जात आहे. असं हे त्या स्थानाचं स्थूल पुराणामध्ये याचं वर्णन आणलं आहे. आणि 12 अलवाऱ्यापैकी बऱ्याच अलवाराने त्या स्थानाला भेट दिलेली, म्हणून आपण ते स्थान पाहिलं गेलेले. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम. तर इथं एक मी प्रवचन ऐकत होतो, ते म्हणले की तुम्हाला सुंदर जावई पाहिजे असेल तर भगवंताचा, तर अलगिया श्री अलगिया मन्नवाल यांच्या चरणी प्रार्थना केली पाहिजे. म्हणून भगवंता तुमच्यासारख्या जावई आम्हाला भेटू द्या. भगवंतामध्ये माझ्यापेक्षा सुंदर जावई कोण असू शकतं, मीच आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही प्रार्थना करू शकतात. हरे कृष्णा. तर आता आपण याच्यानंतर नरसिंहदेवाचं इथेच प्रार्थना करा आणि सुंदर आपल्या जीवनामध्ये एक नरसिंह आरती घेऊ आणि नंतर पुढे मार्गाला जाऊया. हरे कृष्ण.